काल होता गजानन महाराजांचा प्रकट दिन, त्या निमित्तानेच मी मंदिरात गेले होते. इथे दुसरं मंदिर नाही आहे, पण म्हटलं निमित्ताने दर्शन तरी करून येऊयात. तर ही आई माझी फ्रेंड, तिला मी बोलावून घेतलं होतं, कारण ती पहिले आम्ही सोबत असायचो, पण आता ती दूर शिफ्ट झाली वाघोलीमध्ये, त्यामुळे जास्त भेटणंही होत नाही. त्यानिमित्ताने तिलाही बोलवून घेतलं आणि जसे आईंचे विचार जुळतात ना, तसेच मुलांचेही जुळले होते आणि त्याच निमित्ताने ना आम्हा दोघींनाही गप्पा मारायला वेळ भेटला. छान असे फोटो वगैरे काढले, त्यानंतर थोड्या वेळ गप्पा मारल्या, त्यानंतर तीही गेली, आम्हीही घरी आलो. आल्याच्या नंतर नाही ते शिवांसाठी गिफ्ट मागवलं होतं. रिसेंटली त्याचा बर्थडेही झाला, त्यामुळे त्याला ना हे पझल्स मागवले होते. तर हे पाईप पझल आहेत ना, तर ते मुलांसाठी खूप छान आहेत बनवण्यासाठी. आणि त्यानंतर ते रियांशला, बापरे काय बनवले रियांश? ब्लू कलर. कोणता कलर आहे? ब्लू कलर. ओके, हा कोणता कलर आहे? समजलं मला. पिंक. पिंक कलर आहे. अरे वा. हा कोणता कलर आहे? कलर. ऑरेंज कलर. हा कोणता कलर आहे? मम्मी माहित झाले. मम्मी माहित. कोणता कलर आहे? कलर. ग्रीन कलर. ग्रीन कलर. हा कोणता कलर आहे? येलो. येल्लो. अरे वा. हा कोणता कलर आहे? पर्पल. कोणता कलर आहे? पर्पल. पर्पल. कोणता कलर आहे? पर्पल. रियू कोणता आहे? पर्पल. पर्पल. यस. येस. ओके. त्याचबरोबर ना इथे शिवांसाठी डॉमिनोज गेम मागवले होते. तर हे तुम्ही बघू शकता, त्याने खूप छान बनवलं होतं, पण फर्स्ट टाइम तो ट्राय करत होता आणि त्याने ते परफेक्ट केलं. नेक्स्ट टाइम एकदा सवय झाल्यावर मला वाटते तो व्यवस्थित करेल आणि छान असं त्याने ते बनवून दाखवलं होतं. त्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून हे असं इथे बनवलं होतं. त्यांचं पाईपलाईन आणि नळ जोडायचं हे काम चालू होतं. तर तेही दोघं त्यामध्ये बिझी होते. म्हटलं टीव्ही बघण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं खेळलं बरं. तर कसं वाटलं तुम्हाला आजच्या मिनिटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.